हाय, हॅलो, नमस्कार. मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज ब्लॉग बनवताना जी काही माझी फजिती झाली आहे तर ती तुम्हाला मी दाखवते. तर चला. हा जो चहा आहे ना, तो काही सकाळचा चहा नाही आहे, हा आहे दुपारच्या तलपेचा चहा. तर आज थोडं भाजी आणि काही सामान आणायचं होतं म्हणून सकाळी बाहेर गेलो होतो. तर हिवाळ्यातही अगदी पावसाळ्यासारखं थंडगार वातावरण झालं होतं आणि खूप थंड वारा सुटला पण होता आणि आभाळ पण आलेलं होतं. तर म्हटलं चला एक वाफाळता चहा घेऊयात आणि मग त्यासाठी मग चहाची तयारी केली आणि चहा घेतल्यानंतर मला थोडंसं जरा फ्रेश वाटेल आणि मग दुपारी डब्याच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागता येईल. पण चहा करताना चहा असा छान सूट झाला करेपर्यंत आणि ओतताना मात्र तो सांडला. अशी माझी फजिती नंबर 1 झालेली आहे. आणि चला तर तुम्हाला आता दुसरी फजिती मी दाखवते. तर हे चॉपर घेतलं होतं मी आणि मला भाजी कट करायची होती, पण हे स्टँड काही म्हणजे माझ्याकडून काय ॲडजस्टच होईना. त्याचा पाय किती काही केलं तर त्याचा पाय दिसतच होता. तर म्हटलं जाऊ द्या, चला जसं असेल तसं. तर मग आज करायचं ठरवलं होतं पत्ताकोबीची भाजी. तर पत्ताकोबी छान असा कापून घेतला, मग हिरवी मिरची, त्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर कांदा, असं सगळं काही मस्त कापून घेतलं. तर त्या दुसऱ्या नंबरची फजिती काय झाली आहे तर ते तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे की नाही, माझ्याकडं आहे ह्याची कढई, स्टीलची कढई. तर ह्या शूटच्या नादामध्ये काय झालं, तेल थोडंसं गरम झालं आणि मग जिरी टाकली, मोहरी टाकली, थोडीशी जास्तच झालं ते, म्हणजे फोडणी जरा जास्त लागली असं म्हणूयात आपण. लसूण टाकला, त्याच्यानंतर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर मी सगळंच एकत्र टाकून दिलं, कारण ते तेल खूपच तापलेलं होतं. मग काय सगळं एकदम मी मिक्स केलं, हळद टाकली, त्यानंतर पत्ताकोबी टाकून घेतला आणि थोडंसं त्याला एकजीव केल्यानंतर मग थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून 5-6 मिनिट वाफवायला त्याला ठेवून दिलं. एकदम स्लो आचेवरच ते मी हे भाजी ठेवली, कारण म्हटलं अगोदरच फोडणी हे झाले तर मग आता काही नको व्हायला. त्याच्यानंतर मग थोडंसं मीठ टाकलं आणि झाकण ठेवून 5 मिनिट त्याला ठेवलं. तर छान अशी भाजी वाफवून शिजवून झालेली आहे. पण आपण पडलो महाराष्ट्रीयन आणि आपण कुठेही राहत असलो तरी भाजीची एक पद्धत सगळ्यांकडं सेमच असते, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. तर ती भाजीची म्हणजे भाजी पूर्ण कशी होईल ना ते टाकल्याशिवाय. तर शेंगदाण्याचं कूट त्यानंतर मी 2 चमचे टाकून घेतलं आणि मस्त भाजीमध्ये ते छान मिक्स केलं. त्याच्यानंतर थोडा वेळ अजून 5-10 मिनटं झाकण ठेवून गॅसवरच ठेवलं आणि त्याच्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. तर चपात्या करताना माझी फजिती अशी झाली की पहिली चपाती मात्र फुगली, म्हणजे तशी रोजच फुगते. पण आता म्हणजे मागापासून असं सगळं चाललं होतं शूटमध्ये, तसं वाटत होतं की चपाती पण फुगते की नाही. तर पहिली चपाती फुगली आणि दुसरी चपाती मात्र लाटताना माझ्याकडे पोळपाटावरच ती चपाती चिकटली आणि अर्धी चपाती अक्षरशः मी भाजून घेतली. त्यानंतर बाकीचं सगळं चपात्या वगैरे आवरून घेतल्या. एवढ्या सगळ्यामध्ये उशीर व्हायला नको म्हणून डबा भरायला घेतला. तर भाजी गरम होती आणि चपात्या तर आत्ताच केलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्या जास्त गरम होत्या. तर प्लेटमध्ये त्या चपात्या निवडण्यासाठी काढून घेतल्या. तर हे म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम कोणतं असेल तर हे किचन कट्टा आवरायचं. पण नाईलाज आहे, रोज सगळ्यांना सगळं ते करावंच लागते. तर चला म्हटलं पहिलं आपण हे एक काम कंप्लीट करून घेऊयात, म्हणजे बाकीचे कामं आपल्या वेळेनुसार करता येतात. तर मी चपाती आणि भाजी भरून डबा छान असा तयार करून घेतला आहे, म्हणजे आपलं काम तरी इथं अर्ध पूर्ण झालेलं आहे. तर त्यानंतर किचन कट्टा आवरायचा. तर म्हटलं आता काय करायचं, तर मग मी एक आयडिया केली आणि माझ्या भावाला फोन लावला आणि फोनवर बोलत बोलत किचन कट्टा साफ करून घेतला. भांडेसुद्धा घासून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर कुठली कामं
बाकीची म्हणजे कोणती कामं तसं आपण आपल्या आपल्या वेळेनुसार निवांत करू शकतो. तर त्याच्यानंतर आज एक्स्ट्राचं जे काम होतं तर ते काम होतं, काल जे कपडे धुतलेले होते तर ते सगळे कपडे घडी घालून ठेवायचे होते. म्हटलं इस्त्री काही बघता येईल, जसे लागेल तसे करता येईल, पण आधी फोल्ड तर करून ठेवूयात आपण. तर असा हा एवढा भला मोठा ढिगारा झालेला आहे कपड्यांचा. नंतर तो घड्या घालायला बराच वेळ लागणार आहे. आणि हा ढिगारा खूप मोठा वाटत असला तरी घड्या घातल्यानंतर मात्र अगदीच थोडेसेच कपडे दिसून येतात. तर आज अशा प्रकारे चहा सांडला, भाजी करपली, चपाती मोडली आणि सगळी फजिती करूनसुद्धा शूट मात्र झालं. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला का? आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.